हाय मैत्रिणींनो, नंदिनी स्नेहभोजनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता संक्रांत आली, त्यासाठी मी तुम्हाला झटपट होणारी तिळाची वडी दाखवणार आहे. त्याला लागणारं साहित्य, 1 वाटी तीळ घेतलेत, गावरान तिळे. याला आपण छान भाजून घेऊया. छान असे भाजून घ्यायचं, खरपूस एकदम असे काळे होऊ द्यायचे नाही. विदाऊट पॉलिशवाले आहेत, त्यामुळे असे काळपट थोडेफार दिसतात ते. तुंप लावून घ्या अगोदर फिरून असं व्यवस्थित. आणि लाटण्याला पण लावून घ्यायचं. एक पॅन घेतलाय, त्यात 1 वाटी आपण साखर टाकूया आणि साखरेत थोडंसं पाणी टाकूया, 1 चमचा भर. आता हे एकसारखं आपल्याला हलवायचं. मेल्ट होईपर्यंत हलवत पाहिजे. मेल्ट व्हायला आलेलं फास्ट कलर घ्यायचा. एकही त्याला साखरेचा कलर घ्यायचा नाही, पूर्ण मेल्ट होईपर्यंत कलर घ्यायचं. हे बघा पूर्ण मेल्ट झालेलं आहे. आता मी त्याच्यात भाजून घेतलेले तीळ टाकते. आता हे थोडा गोळा होईपर्यंत आपण हलवून घेऊया. हे पॅन सोडत त्यावेळेस आपण काढून घेऊया. आता पूर्ण गोळा व्हायला लागलेला आहे. पटकन हलवून काढून घ्यायला गॅस बंद करते. बघा मी काढून घेतलेलं आहे. आपोआप ते एकदम छान असं पसरतं. ते जास्त मला मेहनत काही करावी लागली नाही. आपण पणपटाचं असं फिरवलं तरी चालेल. थोडंसं लाटणे फिरून बघूया, तरी अजून थोडंसं माझं पातळ आहे, त्यामुळे फिरवायची गरज नाही आहे. हे बघा झालेलं आहे. थोडं सेट होऊ देऊया याला. एकदम छान असं पातळ अशी पोळी लाटता येते. अजून सेट होते, म्हणजे लाटते. आता आपण ह्याला पिझ्झा कटरने कट करूया. पाहिजे तसे तुम्ही शेप करू शकता, पण पटपट द्यायला लागते. एकदम छान असं झालं. तुम्हाला मी लगेच काढून दाखवते. आता एक आपण स्टीलचं उलटणं घ्यायचं, त्याच्या साह्याने सावकाश असं काढून घ्यायचं, म्हणजे ते चिटकणार नाही खाली आपलं पोळी पाटाला. एकदम छान अशा सुटते जाते. एकदम छान अशा वड्या तयार झालेल्या नाही. थोड्याशा गार होऊ द्यायचे. निघायला लागले 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. हे बघा सेट झाले एकदम छान. आता एकदम छान अशा निघतात. एकदम कडक खुशखुशीत असं नॅचरल कलर आल्यासारखं झालेलं आहे. बघा
एकदम छान झालं. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.